गॅस नसल्यामुळे डायरेक्ट चुलीवर गणपतीवर पोहायला पोचलो आहे आता. तर बीच व्ह्यू बघा तुम्ही. गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. आर्यन आर्या ब्लॉग्समध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर आज आपला प्लॅन म्हणजे आपण आज निघतोय मालवणला. कोकणच्या सिरीजमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. तर आपण चाललो आहे मालवण. तर जाता जाता मध्ये गणपतीपोळे पण करणार आहे. तर आपण निघू आता. आपण यांची तयारी पण झाली बघा. चला निघूया आता. तर गाईज आपण आपली गाडी रेडी झाली आणि पब्लिक बघा फुल तयार आहे. पटकन गाडीत सामान लोड करू आणि निघूया. त्यांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 2 hours later. आपण पहिला हॉल्ट घेतला आहे आता साईसहाराला. तर NH66 इथं म्हणजे NH66ला हा लागून आहे साईसहारा. तुम्हाला माहितीच असेल हे. आता आपण ऑलमोस्ट आता अलिबाग पोचतच झालो आहे. तर इकडनं आता चहा बी घेऊ आणि त्यानंतर मग आपण पुढच्या मार्गाला निघू. तुम्ही बघू शकता गॅस नसल्यामुळे डायरेक्ट चुलीवर ओरिजिनल एकदम मस्त वाटतंय. हायवेला थांबलो आहे आता नाश्ता करायला. आपण निघूया नाश्ता विष्टा करून. या जर इकडनं हायवेवरनं येत असेल तर हा हॉटेल आहे बालाजी डोसा करून. मी तुम्हाला रिकमेंड अजिबात करणार नाही कारण की वर्स्ट टेस्ट होती आणि त्यांचे रेट्स पण भरपूर होते. एकदम बकवास नाश्ता तर एकदम बकवास होता. सगळं बकवास होतं त्यांचं. अजिबात येऊ नका ते ह्याला. गाईस आपण हा सेकंड स्टॉप घेतला आहे. हॉटेल नाव काय सुस्टी करून. चांगला स्पॉट आहे हा. हायली रिकमेंडेड आहे. आय थिंक हे आपण टेडच्या इथे थांबलो आहे. आपल्याला हार्डली आता गणपतीपोळ्याला 2.5-3 तास दाखवतात आहे. आपण निघू आता. पावसाळ्याच म्हणजे एकदम नाही रेनी सीझनसारखंच वाटतं आपल्याला. तर माहीत नाही म्हणजे पाऊस पण पडू शकतो. आपण आता निघूया गणपतीपोळे करूया आणि तिथून मग थेट मालवणला. पण आता गणपतीपोळ्याकडे म्हणजे रस्त्यावर थांबलो आहे. हे छोटासा स्टॉल आहे. त्यांच्याकडे कोकम सरबत खूप छान भेटतं. असं गावातले लोकल मिळतात. संतोष जाधव नाव आहे त्यांचं. तर तुम्ही पण येत असाल म्हणजे या पट्ट्यात थ्रू गणपतीपोळ्याला तर यांच्याकडे या स्टॉलला व्हिजिट करा नक्की. फायनली गाईज याला गणपतीवर पोहायला पोचलो आहे आता फायनली. तर आपण आता दर्शन करूया आणि आर्याच्या खुशीला बघा. कुळदेवाला आपण आलेलो पण सगळे देव करून जाणार आहे. तू आर्या तुला कसं वाटतंय? खूप छान. आता सगळे एन्जॉय करूया. आपण आता दर्शन घेऊन पुढे मालवणला निघूया. मेन पार्किंगपासनं हा मंदिराकडे जायचा रस्ता आहे पण हा पूर्ण आता डेव्हलप करतात आय थिंक हे लोक. तर गाईज या युजलेसला बघा मंदिर सोडून मला पहिला बीच दाखवायला घेऊन चाल बोलतोय. तर व्ह्यू बघा गाईज. OMG म्हणजे मी गणपतीपोळ्याला फर्स्ट टाईम लाईफमध्ये आलो आणि म्हणजे मला आता परत याची इच्छा होते म्हणजे गणपतीपोळे. OMG गाईज बापरे हा व्ह्यू आहे यार. दर्शन वगैरे झालं आहे. खरंच मन आणि आत्मा दोन्ही तृप्त झाले. 200-250 किलोमीटर जेवढं ट्रॅव्हल केलं कारने तेवढं वर्थ वाटलं. तर आपण आता दर्शन तर झालं आहे. खरंच हे समुद्र वगैरे बघून खरं मन तृप्त होतं. असं वाटतं की ना परत यावं इकडे कोकणात आणि गणपतीपोळ्याला. आणि जर खूप श्रीमंत झालं तर इकडे एक प्रॉपर्टी घ्यावी. तर चला आपण आता इकडचा नाश्ता करूया म्हणजे महाप्रसाद घेऊया आणि पुढे प्रस्थान करूया मालवणला.
One eternity later. फायनली आपण रूमला चेक इन केलं आहे. आलो आपण मालवणला. तर प्रॉपर्टी टूर देऊया तुम्हाला थोड्या वेळात आणि तुम्हाला एक स्पेशल दाखवायचं होतं. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. तर हा बघा असा काही रूम दिला आहे आपल्याला. 4x4चे 2 बेड दिलेत. AC युनिट दिलं आहे. हे वॉशरूम येते. ही आपली गँग जेवायला आलो आहे आपण आणि उकडीचे मोदक मागवलेत. तर गाईज हा बघा राजभोग हॉटेल आहे. मालवण सिटीमध्येच आहे. तर प्युअर व्हेज रेस्टॉरंट जर कुणाला जेवायचं झालं प्युअर व्हेज तर ह्याला नक्की विजिट करा. हायली रिकमेंडेड आहे आणि यांचा स्टाफ पण खूप काम आणि पोलाईट आहे. एकदम छान आहे म्हणजे व्यवस्थित क्लीन आणि सगळं आहे. इकडे तुम्हाला ऑथेंटिक कोकणी म्हणजे ते मोदक काजूची भाजी वगैरे सगळं मिळेल खायला. तर हायली रिकमेंडेड आहे. हे गजाली हॉटेल आहे आणि तिथे सुनीता. तुम्हाला माहितीच झाली फेमस हॉटेल्स आहेत. आमचं कसं जेवण झालं आहे व्हेजचं पण या शेट माणसासाठी हाच तो डाकू त्याच्यासाठी आम्हाला यावं लागलं आहे. हे इकडे बघ रे. हे तुझ्यासाठी यावं लागलं आहे आम्हाला इथे. आणि स्पेशल माणसासाठी शेट माणसासाठी खेकडा मागवला आहे आम्ही व्हेज खाऊन. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तर गाईज आपण कालचा व्हिडिओ एंड केलाच नाही. हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर आता आपण कोदेवाला निघतो आहे. सकाळ झाली. ब्रेकफास्ट वगैरे आता करूया आणि कोदेवाला निघूया. मम्मी पप्पा सगळे तयार झाले आहेत आणि हा आपला शूटर बघा. आपण कोदेव करूया म्हणजे दर्शन घेऊया कोदेवांचे आणि त्यानंतर मग आजचा दिवस पण आमचा प्लॅन असा आहे की स्टेकेशन करायचं आहे म्हणजे ह्याच हॉटेलला. कारण की काय काल बीच व्ह्यू म्हणजे एन्जॉय करता नाही आलं आहे बा बीच व्ह्यू डिरेक्ट प्रॉपर्टी. तर एन्जॉय करता नाही आलं तर आपण असं प्लॅन करतो आहे. आत्ताच अजून एक्झिक्यूट केलं नाही तर बघूया पुढे काय होतं. तर बीच व्ह्यू बघा तुम्ही. डिरेक्ट ॲक्सेस आहे बीचला. डिरेक्टली आतमध्ये एंट्री. ही गाडी पण आतमध्ये आपण पार्क करू शकतो. हे बघा इथे आपली गाडी आहे. फायनली आपण कोदेवाला पोचलो आहे. हे बघा श्री वागेश्वर प्रसन्न. हे वागेश्वर आमचं कोदेव आहे. आपण आउटफिट चेंज केलं आहे. आपली आतमध्ये पूजा आहे म्हणून. तर आता आपण पूजा करून घेऊया. तर हे वागेश्वर मंदिराची अशी हिस्ट्री आहे म्हणजे की खूप वर्षांपूर्वी हे जे जंगल आहे इकडनं असे ते वाघ देवत म्हणजे आमचे कुलदेव म्हणजे वाघच आहे. शंकराचंच अवतार म्हणजे शंकराचंच मंदिर आहे पण वाघ देवत आहे आमचे. इकडनं वाघ ते चालत यायचे आणि या मंदिरात म्हणजे जेव्हा पालखी असायची तेव्हा मंदिरात सरळ जाऊन बसायचे. त्यांचेच दर्शन घ्यायचे आणि मग ते नंतर मग ते वाघ वयस्कर होऊन म्हणजे हे झाले. त्यानंतर मग 1 वर्ष येऊन त्यांनी इकडे येऊन समाधी घेतली. मग ते इकडे समाधी आहे त्यांची खऱ्या वाघांची. तर दर्शन घेऊन आपण इथे म्हणजे नाश्त्यासाठी थांबलो आहे. त्यांच्याकडे आंबोळी चटणी खूप छान भेटते. स्क्रीनशॉट घ्या. तर आपण नाश्ता करू आणि मम्मीच्या कुळदेवाला म्हणजे माझ्या आईच्या कुळदेवाला पुढे जाऊ. तर आपण आता आलो आहे माझ्या मम्मीच्या कुळदेवाला. हे बघा श्रीदेवी भद्रकाली. हे माझ्या मम्मीची कुळदेवी आहे. मंदिर खूप छान बांधलं आहे आता. पहिला एवढं नव्हतं पण आता खूप छान केलं आहे.
तर मंदिरात दर्शन वगैरे झालं, आपण आलो रूमवर. तर झोपूया आणि थोड्या वेळात आपण बीचला जाऊया, बीच एक्सप्लोर करूया. यो गाईस, आपण आहे ना झोप बीप काढली, बीचवर खेळायला आलो आणि आपल्याला फिशिंग रॉड पण दिला त्या मित्राने आपल्या हॉटेलवाल्याने. आता आपण बीट फिशिंग करूया इकडनंच, डिरेक्ट एक्सेस आहे बघा इकडे. बीट फिशिंग तर होणार नाही, पॉसिबल नाही. आता काहीतरी शोधावं लागेल आपल्याला, काहीतरी छोटे मासे वगैरे त्यालाच कट करून लावून आपण फिशिंग करूया. तर आपल्याला भेटले आहेत बेट, तिथे माशांचा लिलाव होता तिथे, तिकडनं बेट घेतले आपण. तर बेट लावून फिशिंग करू. 2 hours later. तर गाईज हे बघा, हा संध्याकाळचा लिलाव आहे. इथे संध्याकाळी पण लिलाव लागतोय बघा. मासे भरपूर आहेत, हलवे बिलवे बघा. बापरे, कोळंबी बघा. कसं कोळंबीचं वाटत हे? हे 350, हे 250. कशी किलो? नको. तर आपण आता आलोय मालवण मार्केटमध्ये. संध्याकाळ झाली आहे, काहीतरी आता इकडनं कोकण मेवा न्यायला जाताना, म्हणजे आगळ, कोकम सरबत वगैरे, काजू वगैरे बघतोय आपण. बघू आता इकडनं काय काय भेटतं ते. तर काहीच हे बघू शकतात, हे देऊळकर करून एक शॉप आहे. हे खूप फेमस आहे मेन मालवण मार्केटमध्ये. इकडे सगळे मसाले, मालवणी मसाले, हे सगळं तुम्ही जे काय ते कोकण मेवा नेऊ शकता. तर इकडनं आपण शॉपिंग करूया. तर ह्या मेन मार्केटलाच लागून हे चैतन्य जे सांगितलं, म्हणजे फेमस नॉनव्हेजमध्ये जे फेमस आहे चैतन्य वगैरे, ते लागून आहे. तुम्हाला दाखवतो हॉटेल मी. तर हे बघा, हे चैतन्य हे मेन मार्केटलाच लागून आहे. इथे पण तुम्ही नॉनव्हेज व्हरायटी ट्राय करू शकता. तर आपण मार्केट वगैरे फिरून झालं, आता जेवायला आलो. तर आता जेवण वगैरे आपण हॉटेलवर जाऊ आणि मग झोपून उद्या सकाळी महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मग घरी डिरेक्टली घरी जाऊ. तर आपण अशी काय थाळी घेतो, ते फेमस आहे श्रावणी हॉटेल, प्युअर व्हेज. तर एक जेवण चांगलं भेटतं, तुम्ही पण ट्राय करा. तर गाईज व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या. हे मेन मार्केटलाच लागून आहे हे श्रावणी हॉटेल. गुगल रेटिंगमध्ये 5 स्टार आहे. आम्ही याला 10-10 रेटिंग देऊ. हे खूप छान होतं जेवणाचं. तर आपण आलो परत रूमवर. आता झोपूया पटकन, कारण की मॉर्निंगला 5 o'clockला निघायचं आपल्याला इथून डिरेक्टली महालक्ष्मी कोल्हापूर. मग त्यानंतर मग डिरेक्टली घरी. आता 2-3 दिवसाचा हा मस्त एकदम टाईम पिरियड गेला, मस्त स्टेकेशन झालं मालवण. परत येऊ पुन्हा. तर उद्याचं महालक्ष्मीचं पण दर्शन देऊ तुम्हाला. तर गाईस, कोकण ट्रिप संपली आपली. तर आपण निघालो आता कोल्हापूरला. म्हणजे इकडनं कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन वगैरे घेऊन मग आपण तिकडनं थेट घरी जाणार आहे. तर कोकण 2 दिवसाचं कोकण आयटरनरी, तर खूप मजा आली इकडे. कोकण म्हणजे पूर्ण मालवण वगैरे एक्सप्लोअर केलं आम्ही. सिंधुदुर्गला गेलो नाही, कारण की आमची जी मावशी वगैरे आहे, मम्मीला पण बोटची भीती वाटते, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही कोण. तर आता कुळदेव झाला, परत आता दरवर्षी यायचं कुळदेवा. दरवर्षी ब्लॉग पडत राहतील आपले, म्हणजे कोकण सिरीजचे तर दरवर्षी येणारच. आता रेग्युलरचे तर व्हिडिओ असणारच, पण दरवर्षी कोकणाचे मालवणचे व्लॉग्स पडत राहतील. आणि हां, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे जे आजूबाजूचे हॉटेल्स आहेत, आणि हां, अजून एक हॉटेल आहे तुम्हाला इकडे, हा साईडचा हॉटेल आहे. ह्याच्यामध्ये ऑफ सीझनमध्ये 2200 रुपयाला ग्लासवाला जो डिरेक्टली बीच ॲक्सेस आहे, म्हणजे बीच दिसतं समोर ग्लास वॉलवाला, तो भेटून जातो. बाजूचं हॉटेलचं पण मी नाव डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. आणि आपल्या हॉटेलचं तर तुम्हाला माहितीच, मी टाकणारच आहे तरी पण.
तर तुम्ही पण भेट द्या हॉटेलला, कारण की बीच टच प्रॉपर्टी डायरेक्ट ॲक्सेस बीचला आहे. तर तुम्ही पण या हॉटेलला व्हिजिट करा नक्की. आणि चला मग आपण आता निघाऊ कोल्हापूरला. तर गाईस आपण जाता आता कोल्हापूरला आता नाश्त्यासाठी थांबलेलो. हे हॉटेल आहे, हे हॉटेल दिव्या करून. खूप छान नाश्ता होता. पूर्ण मालवणमध्ये आम्हाला असा नाश्ता नव्हता भेटला, पण इथे नाश्ता तसा भेटला, कटवडा वगैरे. तर तुम्ही नक्की विजिट करा. तर आपण प्रस्थान करूया कोल्हापूरकडे. चला आता. आर्याला बघा बोरं चोरून आणलेत मॅडमने कुठून तरी. बघ फायनली मी आणि आर्या कोल्हापूरला पोचलो आहे. आता चालू आहे, गाडी पार्क केली आणि मंदिराकडे चालले दर्शनासाठी. तर आपण दर्शन घेऊया, तुम्हाला पण दर्शन देऊ जमलं तर. आर्याला बघा आपण आता घरी जायला निघालो आहे. कोल्हापूरचं दर्शन वगैरे झालं. जाता आता मध्ये हॉल्ट घेतला खायला. One eternity later. तर गाईस रात्री खूप लेट झाला, तर ब्लॉग काय एंड करू शकलो नाही. तर आता सकाळी सकाळी उठून बसलो आहे. कोकणकरांचं खाऊ खातो आहे आम्ही. हे बघा, ही ब्रेड वगैरे आणलेत कोकणातनं. तर आता आपण व्हिडिओ एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. आणि असेच कंटेंट पडत राहणार पर कोकणातले. तर आणि असाच सपोर्ट द्या आमच्या यूट्यूब चॅनलला. ते म्हणतात जय शिवराय.